Happy birthday to you. Happy birthday, Snowy. काय बर्थडे कोणाचा विश करायचं हगी करायचं मग आता अजून एकदा हग्गी देऊन दे. louder than most. One day you'll want, the next day you can't. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. जय बाप्पा. आम्ही ऍक्च्युली तिला असं की जय जय म्हणजे जय जय हात जोडतो तेव्हा समोर तिला सांगितलं की तुम्हाला सांगायचं थँक्यू फॉर एव्हरीथिंग. मी तिला म्हटलो तेव्हा तिने सगळी हकी केली की स्नोई थँक्यू फॉर एव्हरीथिंग, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. ती म्हणते मी जय बाप्पा थोडी आहे. तू आमची जय बाप्पा आहे बेटा. मम्मा आणि पापाची जय बाप्पा आहे. आजकाल मध्ये चांगलं लायचं. हा आज आपल्याला खूप केक कट करायचे. ओके. मोठा केक एकदम मोठा केक आहे. ओके ठीक आहे. पापाचे गिफ्ट पापाला चिपकवते. बाय द वे न्यू हेल्मेट विच कलर? रेड आहे. रेड आहे. चला आता आम्ही शाळेत चाललो. बाय. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. यू गाईज एज वेल. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तुम्हीच आमचे मायबाप रसिक प्रेक्षक आहात. तुमच्यामुळेच सगळं काही होत आहे. रेड मीन्स स्टॉप. तिला सिग्नल पण माहिती. हा रेड मीन्स स्टॉप, येलो मीन्स आणि ग्रीन मीन्स गो. तिला माहिती आहे पण तुम्हाला माहित नाही. काही लोकांना सिग्नलच समजत नाही. रेड मीन्स गो, ग्रीन मीन्स धीरे धीरे गो, येल्लो मीन्स बघून गेल मी लेट्स गो. सिग्नल समजतच नाही बेटा. रॉंग म्हणतोय मग काय राईट? स्टॉप, गो आणि येल्लो मीन्स वॉच. यू वेट अँड वॉच नाव ऑन द सिग्नल्स. ओके. भावी पिढी कसं काय शिकेल नाही ते. चला. Always halfway in. Got me drowning when I know I could swim. If you love me, baby, say it with your chest. Yeah, tired of the maybes, I just want the yes. Don't play me like a song on spin. If you ride for me, then ride to the end. Don't wanna love this paper thin. So why you always halfway in? त्याचा फायदा राहतो. आज सगळा मेनू माझ्या चॉईसचा असणार आहे. स्टार्टिंग विथ द ब्रेकफास्ट. तांदूळ But then disappear. वर्ल्ड क्लास एक नंबर. एकदम भारी. एकदम भारी. सो फायनली बर्थडे बॉय इज आउट. बाहेर निघालो आहे. आधी आम्ही आता स्नोईला घेणार शाळेमधनं. त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम राहील मित्रांनो. सो काय कार्यक्रम आहे ते मला पण नाही माहित आहे. सो stay tuned. नाहीये नाही ठीक आहे. एक्साइटिंग असं काही नाही. इट्स ओके. पण मला मॅप लावावं लागणार त्याच्यासाठी. तर मला तुला तिथे पोहोचायच्या आधीच सांगून द्यावं लागणार आहे की It's fine. Exact. इट्स फाईन. दॅट्स फाईन. पण आपण जेव्हा गाडीत बसू तेव्हा मी तुला सांगेल ओके. व्हॉट इज व्हॉट व्हॉट इज व्हॉट. चालेल. थांबा मित्रांनो, तुम्ही पण बघून जा काय होणार आहे. प्रेग्नेंट. अब तो मोटिवेशन ले लो भाई. मी जाड आहे. मी प्रेग्नेंट नाही नाहीये. आहे, जाड नाही झालीये. आहे, नाही आणि आहे. मी सुपर ढिले कपडे घालते. बघा तुम्हाला आता सुपर एकदम हे दिसणार आहे. टान तू जिंक्स नको करू. नाही सुपर हे दिसणार आहे पुढचं सरप्राईज. ओके गाईज, 2:30 वाजले. फायनली परत आलो स्नोईला घेऊन. आणि जसंच घरात आम्ही एंटर झालो, फ्यू एकदम खुश, एकदम नेक्स्ट लेवल खुश. आणि रिझन काय माहिती? ही आमची रोबोबाई एकदम कामाची वस्तू आहे. आम्ही बाहेर गेलो जात त्याच्या आधी घरात खूप कचरा होता. पिऊने सगळं काही जे काही मोड असेल ते लावून दिलं. स्नोईला घेऊन दीपककडे गेलो. तिथं बर्थडे केक सेलिब्रेट केला आणि परत आलो तर घर एकदम क्लिअर. कोण आलं? पार्सल आलं. आमच्या रोबो तर एकदम भारी काम करतात. म्हणजे ते मुन्नाबाई मध्ये बोलतो ना एकदम अच्छा काम कर रहा है वैसा वो रोबो तर आहे. फीडबॅक घेऊन घेऊ. मस्त आहे. खरंच मस्त आहे. एवढा महाग जर घ्यायचं बजेट नसेल तर आय वुड स्टील सजेस्ट की इन्व्हेस्ट करा त्याच्यामध्ये. स्पेशली जर तुम्ही वर्किंग असाल, बाहेर कुठे जाता. हे पेड प्रमोशन नाही. हा बाय द वे हा, हे पेड प्रमोशनची ऍड ऑलरेडी झाली करून. तर म्हणजे गेम चेंजर आहे. आता नवीन घरात तर मी मावशीला ठेवणार नाहीये. आम्ही डिशवॉशर पण घेणार. माझ्याकडे आता आहे झाडू पोछायला बाई, कारण की त्या क्लिअरली बोलल्या जर मी फक्त भांडे करायला येणार नाही, मला झाडू पोछायचं पण काम पाहिजे. म्हणून मी 2 महिने त्यांना ऍडजस्ट करून घेणार आहे. पण त्या गेल्यात मला सगळं आवरसावर झालं. मी त्याला चालू करून गेली. त्यांनी घेतला पाऊण तास घेतला. पण बाप काम केलं. वरचं बघ लाईट चालते. सगळं एकदम क्लीन, नीट अँड क्लीन.
सो प्रोडक्ट टॅग करून दिले डिस्क्रिप्शन मध्ये, पण लिंक देऊन दिली आहे, नक्की घ्या. स्नोई बाय द वे झोपून गेली आहे आणि बर्थडे असल्याचा अजून तुम्हेश्वरी फायदा. सकाळी माझा फेवरेट सँडविच होतं आणि खानदेशी मुलगा जर असेल आणि त्याला जर शेवभाजी आवडत नसेल तर माझी फेवरेट ऍक्च्युली शेवभाजी. सो शेवभाजी बनवली. अरे म्हणून फक्त रात्री खानदेशी खिचडी नाही बनवणार. नाही ठीक आहे ओके. कुठे जाणार आपण रात्री आपण डिनरला? आपण काय आपलं Dinner नेहमीचं date. ठिकाणी शो ठीक है चलेगा, चलो उधर ही कर देंगे. चलो भाई शेवभाजी चला चला. आता शेवभाजीवर जर जे कोणी खानदेशचे असतील, स्पेसिफिकली सोनगीर फाटा, धुळे आणि सोनगीर फाट्याच्या जवळपासचे जेवढे आहेत, सोनगीर फाट्यासारखी शेवभाजी कुठंच भेटत नाही पिरियड. जर असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा मला. आणि जे लोकांनी सोनगीर मध्ये शेवभाजी खाल्ली असेल, भाई कुठंच नाही डायरेक्ट, म्हणजे विषय संपला. एक नंबर. जर मला चान्स भेटला, जर मी धुळ्याला कधी गेलो ना, मी पिऊला आता घेऊन जाणार तिथं आणि शेवभाजी आपण तिकडं रपकवणार आहे. एक नंबर शेवभाजी असते. पण आता मला ही बायकोच्या हातची शेवभाजी खाऊ. आता वाजले माझ्या बर्थडेच्या दिवसाचे 6:15 आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. फायनली आपले 200K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहेत प्रियंका प्रकाश युट्यूब चॅनल वरती. आणि त्याच्या उपलक्ष्यमध्ये आता होणार आहे केक कटिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स You too. Congratulations you as well. And thank you so much each and every one behind that camera. तुम्ही जे सबस्क्राईब केलं, जे प्रेम दिलं, त्याच्यामुळे आपले 200K सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. आणि त्याच्यासाठी आता होणार आहे केक कटिंग. ओके एव्हरीवन, स्नोईचा बर्थडे आहे. ओके स्नोईचा बर्थडे. कोणाचा बर्थडे आहे? स्नोई केक कट करणार आहे आणि खूप अमेझिंग केक आहे. थँक्स टू अवर फ्रेंड, डिअर फ्रेंड डॉक्टर प्रेरणा, आमची डायटिशियन. पण त्यांनी केक पाठवलाय. पण बर्थडेच्या दिवशी थोडी ओट्सचा केक पाठवणार आहे. सो लेट्स एन्जॉय द केक. 1 2 सेकंड असंच होतं ते. ऍक्च्युली जर तुम्ही बॉईज ओनली बॉईज राहिले असते ना, म्हणजे बॅचलर जे होतं ना, हे असे काढून असे ते माझे मित्र इथे लावायचे. पण नाव वी आर ओके. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे स्नोई, हॅपी बर्थडे डिअर स्नोई, हॅपी बर्थडे टू यू. वाव सो नाईस. मला मम्माला द्यायचं स्नोच्या बर्थडे. वाव. लंच मध्ये पण केक खाल्लाय, आता डिनर मध्ये पण केकच खाणार आहे. कशा केक कशा आहे ग? तू जरा खा एक बैठा. मी माझ्या हाताने. व्हेरी नाईस, व्हेरी या. बर्थडे गिफ्ट वाला शूज पहनेंगे भावा. एकदम कडक माल आहे. सो असं काहीतरी लुक आहे. लेट्स गो. किती 15-20 मिनिटं बाकी आहेत बर्थडे संपायला. पण मी झोपतो, उद्या ऑफिस पण आहे. बट आय जस्ट वॉन्ट टू समराइज द डे. ठीक आहे. आणि एक खूप चांगली गोष्ट जी मी आज ऑब्झर्व केली ती म्हणजे आजपासून 6 वर्षापूर्वी 16 जुलै 2020 रोजी आपण युट्यूबला आपला पहिला ब्लॉग टाकला होता. ते जाऊन बघा तुम्हाला खूप छान वाटेल. आणि त्या दिवशी होता वार गुरुवार. आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली 6 वर्षानंतर 16 जुलै 2026 आज आहे वार गुरुवार आणि आपल्या युट्यूबला 2 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. 2 लाख हा खूप मोठा टप्पा आहे. आणि तुम्ही एवढ्या वर्षापासून एवढं जे प्रेम सपोर्ट दाखवलंय, जे प्रेम दिलंय, त्यासाठी खूप खूप आभारी आणि ऋणी आहे मी. थँक्यू सो मच. असंच प्रेम सपोर्ट कायम असू द्या. आय विश की पुढच्या बर्थडे पर्यंत हे 2 लाखचे 5 लाख होऊन जाऊ किंवा त्याच्यापेक्षाही जास्त होऊन जाऊ. तथाच आपण अशी भविष्यवाणी करतोय. बघू हा व्हिडिओ मी पुढच्या वर्षी बर्थडेला बघेल आणि परत त्या दिवशी जो काही ब्लॉग बनेल बर्थडेचा त्याच्यात ऍड करेल की आपण त्या बर्थडेला अशी काहीतरी भविष्यवाणी केली होती. सो लेट्स सी हाऊ इट गोज. आणि आजचा दिवस खूप छान होता. आजचा दिवस मला जसं पाहिजे होता तसा होता. ठीक आहे, तुम्ही बघितलंच असेल. फॅमिलीसोबत टाइम स्पेंड केला. सकाळी माझ्या हिशोबाने रुटीन झाली. माझ्या हिशोबाने माझं फेवरेट ब्रेकफास्ट, लंच आणि माझ्या फेवरेट रेस्टॉरंटला डिनर विथ फॅमिली. दीपक अबुलीन त्यांच्यासोबत केक कटिंग, स्नोई आणि पिऊ सोबत केक कटिंग. काय पाहिजे अजून?
स्नोई पिऊ छान झोपले, जे आपल्याला चांगलं दान धर्म कर्म करायचं होतं ते पण केले. परफेक्ट डे. स्नोई झोपलीये, पिऊ झोपली, आता मी झोपेल. उद्यापासून आपली डेली रुटीन सुरू, एक नवीन वर्षाची सुरुवात सुरू होईल. सो काय पाहिजे अजून, देवाचे आभार आहेत. मी खूप ग्रेटफुल आहे या लाईफसाठी, जे काही दिलंय त्याच्यासाठी. नवीन मला जे काही स्वप्न आहेत, जे काही मी बघतोय, बस फक्त त्यांना अचीव करण्याची ताकद मला भगवंत देऊ, हेच भगवंताकडे मागणं आहे. काही फेल्युअर्स आले तर त्याच्यातनं शिकेल, फक्त तेव्हाही मला भगवंताची साथ पाहिजे. आणि जे दिलंय त्याच्यासाठी मी खूप ऋणी आणि खूप आभारी आहे. आय एम व्हेरी ग्रेटफुल. माय हार्ट इज फुल विथ ग्रॅटिट्यूड. सो थँक्यू सो मच. असा होता आजचा दिवस. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही करून घ्या. अँड वन मोर थिंग, कीप युअर ड्रीम्स अलाइव्ह. त्यांना मरू नका देऊ, कारण की तेच एके दिवशी नक्की पूर्ण होणार. पण त्यासाठी मेहनत हसल सुरू ठेवा. बाय बाय, गुड नाईट. थँक्यू सो मच. Turn the winter snow, but I promise you for sure.